नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? लॉयन्स राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपण यूट्यूबवरती ही एक सिरीज चालू करत आहोत. ही सिरीज आपण लाईव्ह घेणार आहोत, पण सुरुवातीचे काही दिवस जे आहेत ते काही दिवस आपण याच्यामध्ये व्हिडिओ स्वरूपामध्ये मी तुम्हाला यूट्यूबवरती देत आहे. बघा, ही जी सिरीज आहे ही सामान्य ज्ञान आहे. यामध्ये मी तुमच्यासाठी चालू घडामोडी सुद्धा घेणार आहे. तसेच सामान्यांचे सर्व विषय सुद्धा महत्त्वाचे जे काही घटक आहेत ते घटक तुमच्यासाठी मी मोफत घेणार आहे आणि ॲग्रिकल्चर सुद्धा मी तुम्हाला घेणार आहे. म्हणजे हे जे काही विषय आहेत जेणेकरून तुमच्याशी मला संपर्क ठेवता येईल. कारण की येणारी जी भरती आहे, कृषी विद्यापीठाची भरती असेल किंवा रेल्वेमधल्या 11,588 जागा असतील, तसेच आपले पोलीस भरती असेल, 9,000 पोलीस भरती आगामी असेल किंवा आगामी होणारी जी काही भरती आहे त्याच्यासाठी तुम्हाला या कनेक्ट राहता येईल. यासाठी हा जीएस जी काही आहे, हा जीएस कोणत्या दिवशी आपण जीएस घेणार आहोत, कोणत्या दिवशी आपण चालू घडामोडी घेणार आहोत, कोणत्या दिवशी आपण ॲग्रिकल्चरचा पार्ट घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला सर्व जी काही आहेत त्या विषयाला आपल्याला सोबत घेऊन जाता येईल आणि तुमच्यापर्यंत मला पोहोचता येईल, या उद्देशाने आपण ही सिरीज सुरू करतोय. आता तुम्ही जर नवीन असाल, यूट्यूबवरती जर तुम्ही नवीन आले असाल, तर तुम्ही हा जो काही आमच्या लॉयन्स राजमुद्रा अकॅडमीचा जे काही यूट्यूब चॅनल आहे किंवा आमचं टेलिग्राम आहे, त्या टेलिग्रामशी किंवा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर तुमचे कोण मित्र पोलीस भरती, रेल्वे भरती किंवा इतर सरळ सेवा भरती जर कोण करत असेल तर त्यांना नक्की सांगा. आपण हा जो काही घटक घेतोय मी सरळ सेवा भरतीच्या दृष्टिकोनातूनच घेतोय. एमपीएससी कंबाईन किंवा एमपीएससी राज्यसेवाच्या दृष्टिकोनातून मी घेत नाही, अगोदरच क्लिअर करतोय. कारण की मी जो काही घटक घेणार आहे तो घटक जरी एमपीएससी कंबाईन परीक्षेसाठी असेल तरी सुद्धा त्या पद्धतीने मी घेत नाहीये. सरळ सेवा याच पद्धतीने हा घटक घेतोय. कारण की आपण जे काही राज्यसेवा असेल किंवा कंबाईन परीक्षा असेल याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तर त्याच्यासाठी एक वेगळी सिरीज सुरू करणार आहोत. कारण की ते सरळ सेवेच्या मुलांसाठी महत्त्वाची नसणार आहे, ती कंबाईनसाठी आणि राज्यसेवा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असेल, त्याचा वेगळा पार्ट असेल आणि या सरळ सेवेचा हा वेगळा पार्ट असेल. यासाठी आपण ही सिरीज सुरू करतोय. बघा, यामध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगतोय, कारण की आपण पाहतोय की आगामी होणारे जे काही भरत्या आहेत, आगामी वेगवेगळ्या भरत्या होणार आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत एवढ्या भरती झाल्या, मास्तर कंत्राटी भरती एवढी घेतलेली आहे, हे फक्त 6 महिन्यासाठी आहे. मित्रांनो, त्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही. अगोदरच त्यांनी जाहिरातीमध्येच क्लिअर केलेला आहे. कारण की निवडून यायचं आहे आणि काहीतरी तुम्हाला एक माझ्या भाषेमध्ये गाजर दाखवावं लागेल, त्यावेळी त्याच्याशिवाय पर्याय राहणार नाहीये. म्हणून आता आपल्याला वाटतं की बाबा 2 लाख कंत्राटी पदे भरली, 50,000 कंत्राटी पद भरली, याचा आणि त्याचा काही संबंध नाही. कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा हे केलेलं आहे, याचा काही संबंध नाही. तुम्ही अभ्यासापासून वंचित राहू नका, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. की बाबा, यामध्ये तुम्हाला नवीन भरती आली, आता रेल्वेची भरती, किती जागा आहे? 11,588 पद आहेत मित्रांनो. 11,588 पद. त्यामध्ये तुम्हाला सांगतोय पदवीवर काही आहेत आणि 12वी पास वर काही आहेत. तुम्हाला सांगतोय एवढी मोठी संधी. आणि विषय किती आहेत भावांनो? तुम्हाला 3 विषय आहेत. 3 विषयामध्ये तुम्ही रेल्वेची परीक्षा पास होऊ शकता. जर महाराष्ट्रामधून तुम्ही परीक्षा देणार असाल तर तुम्हाला मराठीमधून सुद्धा पेपर देता येणार आहे. यामध्ये फक्त गणित आहे, बुद्धिमापन आहे आणि हा जीएस विषय आहे. 3च विषय आहेत. 3 विषय घेऊन तुम्ही रेल्वेची परीक्षा पास होऊ शकता. किती पगार आहे? ग्रेड पे 3900 पर्यंत ग्रेड पे आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे एवढं, म्हणजे 39,000 पर्यंत आहे. मला वाटतं 19,000, 39,000, म्हणजे जवळजवळ काही पदे असे आहेत की 60,000 रुपये पेमेंट सुरुवातीला पडणार आहे. असे काही पेमेंट आहेत, असे काही पद आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजे 3 विषय घ्यायचेत आणि आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्हाला हे सांगायचं, लॉयन्स राजमुद्रा नक्कीच तुमची ही म्हणजे मॅथ सुद्धा लवकरच सुरू करू आम्ही, रिझनिंग सुद्धा युट्यूबवरती लवकर आम्ही सुरू करूया आणि जीएस तर आम्ही सुरू केलेला आहे. यामध्ये तुम्हाला सांगायचं पुढे जातो. आजचा आपलं जे काही टॉपिक आहे, जास्त वेळ तुमचा न घेता आपल्या मूळ विषयावरती आपण घेऊया. एक टॉपिक आपला आज क्लिअर करूया, एक पॉइंट आपण आज क्लिअर करूया. कोणता पॉइंट आहे ते बघूया. आज जो काही आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे आपल्याला आजचं टॉपिक बघायचं आहे ऊर्जा साधने. ऊर्जा साधने, हा ऊर्जा साधने आज आपल्याला टॉपिक बघायचा आहे. आता ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज आहे, बरोबर आहे. ऊर्जा काय आहे? मानवाची प्राथमिक गरज आहे. ऊर्जाशिवाय माणूस जगू शकत नाहीये, ऊर्जाशिवाय माणूस बोलू शकत नाहीये. मी असं सांगेल, जमेल का? ऊर्जा म्हणजे काम करण्याची शक्ती किंवा क्षमता होय, असं चालेल का? यस, चालेल. ऊर्जा जर नसेल तर मी बोलू शकत नाहीये.
वेगवेगळी ऊर्जा असू शकते, ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. मग आपण जी काही ऊर्जा पाहतोय ही ऊर्जा आपण कशापासून तयार करतोय, ह्या भूगोलच्या दृष्टिकोनातून हा जो काही एक पार्ट आहे, हा जो काही टॉपिक आहे, हा टॉपिक आपण बघणार आहेत. यामध्ये बघा ऊर्जा साधने जी आहेत, हे ऊर्जा साधने दोन प्रकारचे ऊर्जा साधने असतात. आता पहिला प्रकार जो आहे मित्रांनो, हा पहिला प्रकार आहे, याला आपण म्हणूया पारंपरिक ऊर्जा साधने. पारंपरिक ऊर्जा साधने हा पहिला प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार जो काही आहे त्याला पारंपरिक ऊर्जा साधने. आता मित्रांनो एक गोष्ट डोक्यात ठेवा, असे हे दोन प्रकार आहेत. मी काय म्हणलोय, वाचत असताना आपण लिहित असताना पारंपरिक लिहितो, पण वाचत असताना पारंपरिक आणि अपारंपरिक असा शब्दरचना आपण करतो, बरोबर आहे का? मग यामध्ये इथं पारंपरिक आणि इथं अपारंपरिक आहे, दोन आहेत, ही ऊर्जा साधन आहेत. आता ह्या दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे, मी थोडासा याच्यामध्ये घेतोय, तुम्हाला फरक कळला पाहिजे. आता दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला सांगत असताना हा जो काही घटक आहे याला आपण म्हणूया हे संपणारे आहेत. काय आहेत थोडक्यात सांगतो, संपणारे आहेत. आणि हे जे काही अपारंपरिक आहेत हे न संपणारे आहेत. न संपणारे हे कधी संपणारे नाहीयेत. अपारंपरिक ऊर्जा साधने हे कधी संपणार नाहीयेत, पारंपरिक ऊर्जा साधने हे संपणारे आहेत असं म्हटलं जातं. आता बघा यामध्ये तुम्हाला मी सांगतो, काय सांगतोय की यामध्ये पारंपरिक मध्ये कोणती साधनं येतात मास्तर, मग संपणारे आहेत. पृथ्वीवर एवढं कमी साठा आहे का त्याचा की ते संपायला लागेल, मग काय आहे त्याच्यामध्ये बघूया आपण. एक नंबरला मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये काय येतं, याच्यामध्ये येतं दगडी कोळसा, खनिज तेल. 2 नंबर येतं खनिज तेल. 3 नंबर येतं नैसर्गिक वायू. आणि 4 नंबर येतं जलविद्युत. हे 4 झाले. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि जलविद्युत हे संपणारे आहेत असं म्हटलं जातं. हे संपण, दगडी कोळशाचा साठा आज आहे तर उद्या नाही, खनिज तेलाचा साठा आज आहे तर उद्या नाही, कारण की नैसर्गिक वायू आज आहे तर उद्या नाही. गॅस वगैरे जे असतात ना त्याला आपण नैसर्गिक वायू म्हणतो. जलविद्युत आज आहे तर उद्या नाही, धरणं आटली की विषय संपला. यावर्षी धरणं फुल आहेत म्हणून वीज फुल आहे असं आपण म्हणू शकतो का, जलविद्युत आपण म्हणतो. यामध्ये अपारंपरिक मध्ये काय येतं, आता ह्याच्यासाठी आपण म्हणू शकतो दगडात खनिज आणि हवेत पाणी. ट्रिक्स काय आहे याची, दगडात खनिज हवेत पाणी. दगडात खनिज आणि हवेत पाणी. दगडात म्हणजे दगडी कोळसा हा शब्द याच्यासाठी, खनिज म्हणजे खनिज तेल, हवेत म्हणजे नैसर्गिक वायू आणि पाणी म्हणजे जलविद्युत. दगडात खनिज हवेत पाणी. ट्रिक्स काय, दगडात खनिज हवेत पाणी, ही ट्रिक्स आहे. आता हे पारंपरिक आहे. इथं प्रश्न पडतो पोरांनो, पारंपरिक ऊर्जा साधन कोणती आहेत, खालीलपैकी पारंपरिक ऊर्जा साधन कोणतं आहे, अपारंपरिक कोणतं आहे. यामध्ये आहे अणुऊर्जा, दुसरा आहे पवन ऊर्जा, तिसरा आहे सौर ऊर्जा, चौथा आहे भूऔष्णिक ऊर्जा. काय आहे, भूऔष्णिक ऊर्जा. चौथा आहे जे काही असेल ते सागरी लाटापासून तयार केलेली ऊर्जा, सागरी लाटांपासून तयार केलेली ऊर्जा. आता बघा, सागरी लाटांपासून तयार केलेली ऊर्जा असेल. अणुऊर्जा, अणु म्हणजे पदार्थाचं लहानातला लहान कण आहे. अणुमध्ये विश्व उद्ध्वस्त करण्याची सुद्धा क्षमता असते मित्रांनो. तुम्हाला माहितच आहे 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 ची तुम्ही गोष्ट ऐकलेली असेल. जपानवर अणुबॉम्ब टाकले अमेरिकेनं. 6 ऑगस्ट 1945, 9 ऑगस्ट 1945 नागासाकी आणि हिरोशिमा ही 2 शहरं उद्ध्वस्त झालेली आपल्याला दिसत आहेत मित्रांनो. मग यामध्ये एवढी पॉवर आहे. तुम्हाला ह्या दोघांची तुलना करून मी तुम्हाला सांगू इच्छितो, दगडी कोळसा आणि अणुऊर्जा या दोन्हीची जर तुलना केली तर तुलना बघा कशी होते. 100 टन दगडी कोळसा, 100 टन 1 लाख किलो. 100 टन दगडी कोळशापासून जेवढी वीज निर्माण होते तेवढीच वीज निर्माण होण्यासाठी 28 ग्रॅम अणूची आवश्यकता असते. 28 ग्रॅम, ह्या पेन एवढं वजन.
100 टन कुठं, 28 ग्रॅम कुठं, याची पॉवर बघा. हे संपणारं नाहीये मित्रांनो. हे पवन ऊर्जा, पवन ऊर्जा कसं संपेल, पवन वारा समीर, पवन वारा समीर, हे संपणार आहे का, वारं संपणार आहे का, संपणार नाहीये. सूर्यकिरण संपणार आहेत का, संपणार नाहीये. हे संपले तर पृथ्वी संपेल. लक्षात आलं, कारण की वारं संपणार नाही, हवा सूर्यप्रकाश संपणार नाही, सौर ऊर्जा, भू औष्णिक ऊर्जा म्हणजे जमिनीच्या गर्भापासून जी जमिनीची उष्णता आहे त्याच्यापासून ही जी वीज निर्माण केली जाते त्याला मी भू औष्णिक ऊर्जा म्हणतो. आणि सागरी लाटापासून जी वीज निर्माण होते, हे समुद्र तर आटणार नाहीये भाऊ, समुद्र कसा आटेल. म्हणून याचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण करतात, संपणारे आणि न संपणारे. पूर्वीपासून चालत आलेली शब्दावरून अर्थरचना काढली, पूर्वीपासून आणि अलीकडच्या कालखंडामध्ये सुरू झालेली असंही आपण म्हणतो. याच्यापैकी आपण सुरुवातीला आपण पारंपरिक जे काही ऊर्जा साधनं आहेत याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. आता बघा, यामध्ये पारंपरिक ऊर्जा साधने याच्यामध्ये सुरुवातीला मी तुम्हाला सांगेल, 1 नंबरला इथं आहे दगडी कोळसा. दगडी कोळसा काय आहे, दगडी कोळसा आहे. आता दगडी कोळसा माझा दोस्त होता सांबर आणि हॅथले. कुणी, दगडी कोळसा इथं बघा, लक्षात येत आहे, दगडी कोळसा. आपण 1 नंबरचा पार्ट घेऊ याच्यातला. माझा दोस्त आहे सांबर आणि दुसरा दोस्त आहे हॅथले. ह्या दोघांनी ह्याचा शोध लावला, सांबर आणि हॅथले. दगडी कोळसा म्हणजे काय आहे, तर दगडी कोळसा हा स्थरित खडक आहे मित्रांनो. आपण ज्यावेळेस खडकांचा अभ्यास करतो, खडक तुम्ही पाहिला असेल तर यामध्ये 1 नंबरचा आपण अग्निजन्य खडक पाहतो, 2 नंबरचा आपण स्तरित नावाचा खडक पाहतो आणि 3 नंबरचा आपण रूपांतरित खडक पाहतो. हे 3 खडक पाहिले आपण निर्मितीनुसार, अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक. या स्तरित खडकालाच आपण जलजन्य खडक म्हणतो, जलजन्य म्हणलो, किंवा याला आपण गाळाचा असं सुद्धा म्हणतो, गाळाचे खडक म्हणतो. हे रूपांतरित खडक आहे, यालाच आपण विकृत खडक असं म्हणायला लागतो. काय म्हणायला लागतो, विकृत खडक असं म्हणायला लागतो. अग्निजन्य खडक आहे किंवा लाव्हा रसापासून तयार होणारा खडक आहे. सर्वप्रथम या खडकाची निर्मिती झाली. सेकंड क्रमांकाला याला दुय्यम खडक सुद्धा म्हणावं आणि ह्या 3ऱ्या क्रमांकाला खडक तयार झालं. म्हणजे सांबर ही जी काही खडक आहे, दगडी कोळसा जी आहे, एक खडकाचा प्रकार आहे, स्तरित खडक आहे. म्हणजे दगडी कोळसा हा स्तरावर थर साचून जे काही स्तरित खडक, प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य असे खडकाचे 2 प्रकार पडतात स्तरित खडकाचे. मग प्राणीजन्य म्हणजे याच्यामध्ये इथं वनस्पतीजन्य पासून तयार झालेला हा दगडी कोळसा आहे. वनस्पती व प्राणी यांचे अवशेष जमिनीमध्ये गळली गेली आणि यापासून काही कालावधीनंतर याची निर्मिती झालेली आहे असं सांगितलं जातं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या दगडी कोळशाला उद्योगाचा कणा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, या दगडी कोळशाला म्हटलं जातं उद्योगाचा कणा आहे. मी काय म्हणतो लक्षात ठेवा, याला म्हटलं जातं उद्योगाचा कणा आहे, उद्योगाची जननी म्हटलं जातं. दगडी कोळशापासून पण वीज निर्माण होते, म्हणून तर हे औष्णिक विद्युत मध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला सांगतो, सर्वप्रथम 16 एप्रिलची गोष्ट आहे. 1853 साली मुंबई पासून ठाण्याला एक रेल्वे निघाली. सिंध, साहिब आणि सुलतान हे 3 इंजिन होती त्या रेल्वेला. सिंध, साहिब आणि सुलतान ही 3 इंजिन होती आणि हे 3 इंजिन, सिंध, साहिब आणि सुलतान ही 3 इंजिन घेऊन ही रेल्वे निघाली. मग हे 3 इंजिन, मग यामध्ये हे दगडी कोळशापासूनच ही इंजिन तयार झाली होती. दगडी कोळशावरच चालणारी ही इंजिन तयार झाली, कारण की त्यावेळेस ऑप्शन नव्हतं. सिंध, साहिब, सुलतान ही 3 इंजिन म्हणजे दगडी कोळशाचा वापरच झाला या ठिकाणी. मग दगडी कोळशापासून आज आपण जी वीज निर्माण करतो त्या विजेला आपण औष्णिक विद्युत म्हणतो. काय म्हणतो आपण पोरांनो, ह्याला औष्णिक विद्युत असं म्हणायला लागतो. औष्णिक विद्युत लक्षात ठेवा.
दगडी कोळशापासून जी वीज निर्माण केली जाते त्या विजेला औष्णिक विद्युत असं म्हटलं जातं. म्हणजे आज जी ही वीज आहे परळी वैजनाथ, तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये जर कधी गेला असेल, परळी वैजनाथला खूप मोठं प्लांट आहे औष्णिक विद्युत प्रकल्प, म्हणजे त्या ठिकाणी या दगडी कोळशापासून वीज निर्माण होते. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुमच्याशी मी बोलेल, तुमच्याशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे मित्रांनो, तर हे दगडी कोळशाचं तुम्हाला सांगेल. हे जे काही आहेत याच्यामध्ये जी काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत हे आपल्याला येत आहे, हे आपल्याला येत आहे औष्णिक विद्युत प्रकल्प. औष्णिक विद्युत प्रकल्प कोणते आहेत? औष्णिक विद्युत प्रकल्प याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगेल, 1 नंबर परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यामध्ये, 2 फेकरी भुसावळ हे जळगाव मध्ये, 3 नंबर पारस हे अकोल्यामध्ये, 4 नंबर एकलहरे हे नाशिक शहरामध्ये, नाशिक मध्ये, 5 नंबर कोराडी हे नागपूर मध्ये, 6 नंबर खापरखेडा हे सुद्धा नागपूर मध्ये, 7 नंबर दुर्गापूर हे चंद्रपूर मध्ये, 8 नंबर चंद्रपूर हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे हे महत्वाचे व्हेरी आयएमपी औष्णिक विद्युत प्रकल्प, हे अत्यंत महत्वाचे, ह्याला औष्णिक विद्युत प्रकल्प आपण म्हणूया. आता बघा, दगडी कोळसा तुम्हाला सांगितला, दगडी कोळशापासून मी वीज निर्माण करायची आहे. दगडी कोळसा हा उद्योगाची जननी, दगडी कोळशाला उद्योगाचा कणा मानला जातो. आधुनिक सुधारणेचे पाया घालणारे शक्ती साधन म्हणून सुद्धा आपण याच्याकडे पाहतो, बरोबर आहे. दगडी कोळसा आपण पाहतो, दगडी कोळसा वेगवेगळ्या स्थितीमध्ये आपल्याला दगडी कोळसा सापडतो. यामध्ये दगडी कोळसा जी आहे हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगतो. आता यामध्ये मी थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आता हा जो काही दगडी कोळसा आहे, इथं बघा, दगडी कोळसा भारतात पहिली खाण, भारतात पहिली खाण कुठे खोदण्यात आली, तर हे आहे रानीगंजला. कुठे आहे? रानीगंज, पश्चिम बंगाल, यानी की वेस्ट बंगाल मध्ये आहे. भारतात दगडी कोळशाची पहिली खाण कोठे आहे, तर रानीगंज, वेस्ट बंगाल मध्ये. आता एवढंच नाहीये, तर ह्याच्या ट्रिक्स वरून आपल्याला ऐकून समजून घ्यायचे, दगडी कोळशाची पूर्ण हिस्ट्री समजून घ्यायची आहे एका ट्रिक्स मधून. बघा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. रानीगंज, वेस्ट बंगाल, पश्चिम बंगाल मध्ये दगडी कोळशाची भारतातील पहिली खाण कोठे आहे? दगडी कोळसा सर्वप्रथम भारतात कुठे खोदला गेला? दगडी कोळशाची पहिली खाण भारतामध्ये कोठे आहे? तर या ठिकाणी हे मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. दगडी कोळसा भारतातील पहिली खाण जी आहे रानीगंज, पश्चिम बंगाल मध्ये, हे या ठिकाणी हे खोदण्यात आलेली आहे. इथं लक्षात ठेवा. याच्या संदर्भात एक ट्रिक्स आहे मित्रांनो, ही ट्रिक्सच पाठ करायची, बाकी काही डोकं लावायचं नाहीये. ट्रिक्स काय आहे? ट्रिक्स काय आहे बघा, ह्याची ट्रिक्स दगडी कोळशाची ट्रिक्स बघा काय सांगतोय मी. आता बघा, यामध्ये दगडू राणीला घेऊन सीबीझेड चालवून, दगडू राणीला घेऊन सीबीझेड चालवून चैनाला जाऊन काय पितो? आंबील पितो. ही आहे दगडी कोळशाची ट्रिक्स. एवढंच पाठ करायचं, बाकी काहीच नाही, राडाच, बाकी काही डोक्यात नाही, डोक्यात ठेवायचंच नाही. बघा इथं काय म्हणतोय, दगडू म्हणजे काय आहे? इथं दगडू म्हणजे मास्तरनी दगडू कुणाला म्हणलंय? दगडू म्हणजे इथं दगडी कोळसा. दगडू म्हणजे काय? दगडी कोळसा, हे तुम्हाला बोललोय, मास्तर बोललाय. इथं राणी म्हणजे काय?
भारतातील पहिली दगडी कोळशाची खाण तुम्हाला मी सांगितलं राणीगंज. कुठे आहे हे राणीगंज? वेस्ट बंगालमध्ये. काय चालवतोय? सीबीझेड चालवतोय. सी म्हणजे काय आहे? सी म्हणजे छत्तीसगड आहे. बी म्हणजे पश्चिम बंगाल आहे. बी म्हणजे काय आहे? पश्चिम बंगाल आहे. बी म्हणजे काय आहे? हे बंगाल आहे. बरोबर आहे का? पश्चिम बंगाल. झेड म्हणजे काय आहे? हे झारखंड आहे. बरोबर आहे का? चालून कुठे जाते? चैनाला जाते. चैना म्हणजे मास्तरनी काय सांगितले? जगात चीन मध्ये सर्वाधिक दगडी कोळसा सापडतो. च म्हणजे काय सांगितलं मास्तरनी? हे चंद्रपूर सांगितलं. ये म्हणजे यवतमाळ सांगितलं. यवतमाळ हे सांगितलं. ना म्हणजे नागपूर सांगितलं. नागपूर सांगितलं. चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर मध्ये दगडी कोळसा सर्वाधिक सापडतो. चालून चैनाला जाऊन आंबील पितो. तुम्हाला माहिती आहे पोरांनो, दगडी कोळसा आपल्याकडे सर्वत्र प्रकार आपल्याकडे आढळत नाही. आता आंबील म्हणजे या ठिकाणी आंबीलचा अर्थ आहे अँथ्रासाइट. काय अर्थ आहे? अँथ्रासाइट आहे. अँथ्रासाइट आहे. बी चा अर्थ आहे बिटुमिनस. ल चा अर्थ आहे लिग्नाइट आणि पी चा अर्थ आहे पीट. बघा काय म्हणलो मी? अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ हे आहे दगडी कोळशाचे प्रकार. काय? दगडी कोळसा कोठे? आता तुम्हाला काहीतरी करायची गरज आहे का? मी आता सांगितलं तुम्हाला हे असं असं आहे बाबा, हे असं असं आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, दगडू राणीला घेऊन सीबीझेड चालवून चैनाला जाऊन आंबील पितो. दगडू राणीला घेऊन सीबीझेड चालवून चैनाला जाऊन आंबील पितो. दगडी कोळसा राणीगंज भारतातील पहिली खाण. सीबीझेड छत्तीसगड, बंगाल आणि झारखंड मध्ये भारतात दगडी कोळसा आहे. चैनाला जाऊन चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर यामध्ये दगडी कोळसा आहे. चैना म्हणजे चीन, जगात सर्वाधिक दगडी कोळसा चीन मध्ये सापडतो. जाऊन आंबील पितो. अ म्हणजे अँथ्रासाइट, बी म्हणजे बिटुमिनस, ल म्हणजे लिग्नाइट आणि पी म्हणजे पीठ. म्हणजे ही गोष्ट जी आहे ही तुम्ही प्रॉपरली डोक्यात ठेवा. डोक्यात नाही बसत असेल तर हृदयात ठेवा, कारण की हृदयातली गोष्ट विसरत नाही. डोक्यातली जरी गोष्ट एखाद्या वेळेस विसरत असेल तर हृदयातली गोष्ट मित्रांनो विसरत नाही. ही गोष्ट मात्र तुम्ही डोक्यात ठेवायची आहे. कशी वाटली ही ट्रिक्स? खतरनाक आहे का नाही मित्रांनो? मला सांगा, सगळा दगडी कोळसाचा सार मास्तर तुम्ही इथं घेतला. सगळ्या दगडी कोळशाचा सार कुठे घेतला तुम्ही? या ठिकाणी तुम्ही घेतला सगळा. बरोबर आहे का? मग यामध्ये बघा इथं काय सांगतो ते. बरोबर आहे? हे झालं दगडी कोळसा. दुसरा पार्ट मी या ठिकाणी घेतो. दुसरा मग ही दगडी कोळसा इथं झाला. सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून खूप भयानक झालं हे असं म्हणायचं. दगडात खनिज. दुसरा पार्ट घेतो खनिज तेल. खनिज तेल. खनिज तेल म्हणजे यामध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन इत्यादी सगळं सापडेल. तुम्हाला सांगतो इथं भारतातील पहिली तेलविहीर ही आहे दिग्बोईला. दिग्बोई आसाम. दिग्बोई आसामला भारतात पहिल्यांदा तेलवीर या ठिकाणी खाणण्यात आली. कुठे? दिग्बोई आसाम मध्ये. आता बघा, आता यामध्ये इथं दुसरा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठे साठे हे आढळतात बॉम्बे हायला. कुठं? बॉम्बे हाय. काय भानगड आहे हे बघू. खनिज तेल भानगड काय आहे याच्यावर आपण थोडंसं लक्ष करू. मित्रांनो, विषय थोडासा आपण हा भारताचा पूर्ण भाग आहे. दक्षिण भारत तुमच्या समोर मी घेतला. पूर्ण हा दक्षिण भारत आहे. या ठिकाणी जर आपण विचार केला, हा पूर्ण अरबी समुद्राचा पट्टा. अरबी समुद्र हा पूर्ण हिंदी महासागर दिसतंय तुम्हाला, आणि हा पूर्ण इथं बंगालचा उपसागर. हा पूर्ण हे भारत तिन्ही या ठिकाणी अरबी समुद्र आहे, हिंदी महासागर, बंगाल तिन्ही बाजूने वेढलेला आहे. तिन्ही बाजूने पाण्याने, एका बाजूने जमिनी, म्हणून याला द्विकल्प म्हणतो. या ठिकाणी आपली मुंबई आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. ही आपली मुंबई.
महाराष्ट्र पूर्ण भाग हा महाराष्ट्राचा भाग, या ठिकाणी आपली मुंबई पासून 176 किलोमीटर अंतरावर, किती किलोमीटर अंतरावर? 176 किलोमीटर अंतरावर वायव्येला, कोणती दिशा आहे ही? वायव्य दिशा झाली. या दिशेला बॉम्बे हाय म्हणून एक ठिकाण आहे. बॉम्बे हाय, कोणतं ठिकाण आहे? बॉम्बे हाय नावाचं एक ठिकाण आहे. म्हणजे हे ठिकाण भारतातलं सर्वात मोठं साठा. आता या ठिकाणी हा जो काही बॉम्बे हाय आहे, हा बॉम्बे हाय या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो 65% पेक्षा जास्त, काही पुस्तकामध्ये 73 पण आहे, 65% पेक्षा जास्त खनिज तेलाचं उत्पादन पेक्षा जास्त भारतात, तुम्हाला सांगतोय भारतातील 65% पेक्षा जास्त खनिज तेलाचं उत्पादन या बॉम्बे हाय मधून घेतलं जातं. आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, 176 किलोमीटर आहे, पण हे जे काही कालखंड आहे हे कालखंड खूप वर्षापूर्वी, म्हणजे मी तुम्हाला सांगेल मायोसिन नावाचा कालखंड आहे. मायोसिन नावाच्या कालखंडामध्ये, या मायोसिन नावाच्या कालखंडामध्ये ह्या खनिज तेलाच्या तयार झाल्या. जे तेलाचे साठे आहेत हे कोणत्या कालखंडातले आहेत असं विचारलं गेलं एक वेळेस, तर हे मायोसिन नावाचा एक कालखंड होता, त्या कालखंडातल्या ह्या तेलखाणी आहेत. आता दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो, आता ह्याचा शोध, आता इतक्या दूर अरबी समुद्रामध्ये 176 किलोमीटर वायव्येला कोण जाणार आहे? तर एक आपलं काय होतं या ठिकाणी, एक युद्ध सराव सुरू असतात मित्रांनो. युद्ध सराव म्हणजे आपण आपला देश आणि कुठल्या तरी शेजारचा देश असेल किंवा कुठला तरी आपले चांगल्या संबंधातले देश असतील, पाकिस्तान सोबत होत नाहीत आपले युद्ध सराव, पण जर संयुक्त युद्ध सराव असेल तर त्यावेळेस होतं. कारण काय होतं, ते सांगतच कार्यक्रम करून टाकतात, कारण त्यांचा विश्वास तर माझा तर नाही तुमचा असेल, बरोबर आहे का नाही? मग यामध्ये बघा, एक इथं हा जो काही अरबी समुद्र आहे, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर, इथं आपण पाहिलं. आता 1973 सालची गोष्ट आहे ही, आजची नाहीये बरं का, 1973 सालची गोष्ट आहे. बघा, विचार करा, 1973 मध्ये भारत अँड जपान या दोन देशाचं युद्ध सराव सुरू होतं. युद्ध नाही बरं का, युद्ध सराव प्रॅक्टिस असते ती. मग यामध्ये ही प्रॅक्टिस दरम्यान याचा शोध लागला, ह्या दोघांची प्रॅक्टिस सुरू होती आणि त्या प्रॅक्टिस दरम्यान या भारतातल्या सर्वात मोठ्या खनिज साठ्याचा शोध लागला. आणि हे शोध लागल्यानंतर तुम्हाला सांगतो 3 फेब्रुवारी 1974 ला याची खोदाई केली. काय केली? याची खोदाई केली. 3 फेब्रुवारी 1974 ला याची खोदाई केली. आणि खोदाई करण्यासाठी जपानचं सागर सम्राट नावाचं फलटण म्हणजे जहाज, या फलटणवरून, या सागर सम्राट या फलटणावरून याची खोदाई केली. म्हणजे 3 फेब्रुवारी 1974 ला खोदाई झाली. 1973 ला भारत आणि जपान या दोन देशाचा युद्ध सरावादरम्यान याचा शोध लागला. सागर सम्राट यावरून ह्याची खोदाई झाली आणि भारतातलं सर्वात मोठं हे जे काही खनिज तेलाचा साठा आहे या ठिकाणी तयार झाला. आपल्या सरळ सेवेसाठी एवढंच महत्वाचं आहे. बाकी मला वाटत नाही की याच्या व्यतिरिक्त काही परीक्षेमध्ये येऊ शकतो. इथंही भारतातील पहिली जी काही खनिज तेल विहीर आहे दिग्बोई आसामचा, हा एक प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे. हे तुमच्या रेल्वे भरती, पोलीस भरतीसाठी भारतातील सर्वात मोठा जी काही साठा आहे बॉम्बे हाय, हे सुद्धा आहे, हे सुद्धा तुम्हाला येऊ शकतं. तुम्हाला सांगतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती अपेक एक नावाची एक संस्था आहे, ओपेक ओके, तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये, तुम्हाला जगामध्ये अपेक नावाची एक संस्था आहे जगामध्ये, आणि भारतामध्ये जर मी तुम्हाला सांगेल ONGC ह्याचं हे केलं जातं, तेलाचे याच्यावरती नियंत्रण ONGCचे असतं. मग ONGC आणि हे आता आपल्याकडे बॅलर असतो बघा, बॅलर किती लिटरचा एक बॅलर असतो असं विचारलं, हमेशा विचारतात. म्हणजे पेट्रोलचा एक बॅलर किती लिटरचा असतं. मी जर माझ्या क्लासमध्ये विचारलं ना, कधी पोरांना विचारलं तर त्यांनी उगं बॅलर म्हणजे त्यांना वाटतं घरावरती स्लॅबवरती ठेवलेलं बॅलर 500 लिटरचं म्हणते, 1000 लिटरचं एक असतंय. जसं एक मेमरी कार्ड किती GB किती MBचा 1 GB होतो, तसे किती म्हणजे असे एकक विचारून तुम्ही विचारतात ना, बरोबर आहे का? किती चौरस किलोमीटरचा 1 हेक्टर आहे, किती चौरस किलोमीटरचा 1 गुंठा आहे, तसं असं विचारलं जातं. एक बॅलर आहे ना, बॅलर किती लिटरचा एक बॅलर असतं असं विचारलं जातं. हे पेट्रोल डिझेलचं जे बॅलर असतं ना, हे असतं भावांनो 159 लिटरचं. किती?
159 लिटरचा एक बॅलर असतो, लक्षात ठेवा. 159 लिटर. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे, कुठं सापडत नाही तुम्हाला, हे परीक्षेमध्ये येत आहे. तुम्हाला सांगतो, जर तुम्ही अरिहंत पब्लिकेशनची पुस्तकं वाचायची पोरांनो, जर इंग्रजी, तुम्ही जर रेल्वेचं परीक्षेमध्ये जर तुम्ही परीक्षा देणार असेल आणि पोलीस भरती वगैरे टेन्शन नाही घ्यायचं, आम्ही आहो. ओके. आणि अरिहंत वगैरे सुद्धा आम्ही कव्हर करून देतोय. आपण अरिहंतचं वगैरे पुस्तक जे आहे आपण मराठीतून करून घेतलेलं आहे रेल्वे भरतीसाठी. ओके. जवळपास पुस्तक अरिहंत सारखं आपल्या मराठी मीडियम सारखं आपलं पुस्तक आहे. आपण जे काही कॅप्सूल पुस्तक म्हणून आहे ते पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. ओके. हे झालं. आता नैसर्गिक वायू कुठे सापडतं तुम्हाला सांगतो. हे खनिज तेल झालं. नैसर्गिक वायू तुम्हाला मी सांगतो, नैसर्गिक वायू ह्यांच्या संपर्कामध्ये दगडी कोळसा आणि खनिज तेलाच्या संपर्कामध्ये सापडतं, दुसरीकडे आढळत नाही. आणि नैसर्गिक वायू हे या ठिकाणी एक रायगड नावाचं बंदर आहे. रायगडमध्ये एक उरण नावाचं बंदर आहे. हे नैसर्गिक वायू रायगड मधलं उरण बंदर यामध्ये आणून साठवलं जातं. हे मोस्ट इम्पॉर्टंट. कुठलं नैसर्गिक, इथं बघा, हे इथं आढळणं, बॉम्बे हाय मध्ये आढळेल. बॉम्बे हाय मध्ये जर आढळलं तर काय करणार, हे इथून उचलणार, इथून काढणार. दगडी कोळसा कुठे आहे, इथून काढणार आणि इथं आणून साठवणार. म्हणजे या ठिकाणी जी काही बॉम्बे हाय उरण आहे, उरण बंदरामध्ये आणून साठवतात. तुर्भे या ठिकाणी त्याचं शुद्धीकरण करतात आणि ऑल महाराष्ट्रामध्ये ते पाठवलं जातं. त्यानंतर लास्ट पॉइंट घेतो, पारंपरिक मधलं कोणतं आहे ते, हे आहे बघा जलविद्युत. जलविद्युत मोस्ट इम्पॉर्टंट पोरांनो. जलविद्युत परीक्षेला येणार म्हणजे येणार, येणार म्हणजे येणार. जलविद्युत म्हणजे काय, जलविद्युत पाण्यापासून वीज निर्माण करणे. 2-3 गोष्टी मी बोलेल, आयएमपी आहे तिन्ही गोष्टी. महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प, पहिला आयएमपी क्वेश्चन. दुसरा आयएमपी, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प, महत्वाचा आयएमपी. भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प, इथं महाराष्ट्रातील भारतातील मोठा जलविद्युत प्रकल्प. बघा इथं ह्या तिन्ही, फक्त एवढंच उत्तर आपल्याला अपेक्षित आहे, मला तर एवढंच अपेक्षित आहे. बघा पोरांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली रायगड. खोपोली रायगड मध्ये आयएमपी, मोस्ट आयएमपी, हा मोस्ट आयएमपी प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना, कोयना सातारा, कोयना सातारा शिवाजी सागर, कोयना सातारा शिवाजी सागर धरणात साठवलेलं पाणी. भारतातील पहिला दार्जिलिंग मध्ये आहे. दार्जिलिंग वेस्ट बंगाल, पश्चिम बंगाल मधलं दार्जिलिंग. आणि भारतातला मोठा हे आहे भाकरा, नानगल. भाकरा नानगल हा भारतातला सर्वात मोठा, भारतातला पहिला दार्जिलिंग कुठे आहे, दार्जिलिंग वेस्ट बंगाल मध्ये आहे. इथं खोपोली रायगड, रायगड मधलं मोठं हे पहिलं, हे जलविद्युत पाण्याचा वापर करतात आणि वीज निर्माण केली जाते. आणि जर तुम्हाला विचारलं सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प जर कोणता असेल, बहुउद्देशीय प्रकल्प, तर ते जायकवाडी आहे. जायकवाडी, जायकवाडी महाराष्ट्र मराठवाड्याचा छोटा समुद्र, जायकवाडी ह्याच्यात असणारा जलविद्युत प्रकल्प जे आहे ना, ते भारतातला असा एकमेव प्रकल्प आहे जलविद्युत साठी वापरलेलं पाणी पुन्हा धरणात साठवलं जातं. ह्याचा पुढचा जो काही पार्ट आहे मित्रांनो, याचा पुढचा पार्ट लगेच तुम्ही पाहायचा. ओके, ह्याचा पुढचा पार्ट तुम्ही लगेच पाहायचा आणि पार्ट पाहून काय करायचं, तुम्ही लगेच पार्ट पाहून काय करायचा, हा पूर्ण टॉपिक जे ऊर्जा साधने टॉपिक आहे हे पूर्ण नोट्स काढायच्या. याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येणार नाही याची गॅरंटी माझी आहे. उगं कुठले तरी गप्पा मारायच्या आणि तुम्हाला परीक्षेला येत नाही ते भी सांगायचं म्हणजे खूप भारी आहे, याचा अर्थ असा होत नाही. लक्षात आलं, जे परीक्षेला येत आहे तेच आपल्याला करावं लागेल, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला फायदा नाही असं मला वाटतंय. इथपर्यंत काही डाऊट्स आहे, काही शंका आहे, हे मी बाजूला सरकलो
की थोडं स्क्रीनशॉट मारून घ्यायचं पोरांनो डायरेक्टली, आणि हे वहीमध्ये तुम्हाला एवढं आपण परफेक्ट नाहीये की आपण 100% आपल्याला हे येईल, 100% आपल्याला डोक्यामध्येच राहील. हे सगळ्या जी काही गोष्टी आहेत हे महत्वाचा पार्ट आहे. नैसर्गिक वायू हे रायगड आहे उरणमध्ये इथं सापडतं. इथं तुम्हाला मी सांगितलं खनिज तेलाबद्दल, तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगितलं. ट्रिक्स बघा कसली भयानक ट्रिक्स आहे. अशाच पद्धतीने आपण बघूया. ओके, लक्षात आलं. औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत, पारंपरिक ऊर्जा साधने आहेत. त्यानंतर आपण पाहिलं ऊर्जा साधनाचे 2 पार्ट पाहिले. अशा पद्धतीनं आपण आजचं लेक्चर पाहिलं. रोज अशाच पद्धतीनं एक लेक्चर युट्यूबवर असेल. सर्वांना माझं सांगणं आहे की प्रत्येक जण जे काही आपले मित्र आहेत, आपल्या जे काही मैत्रिणी आहेत, जे काही आपले रिलेटिव्ह आहेत, त्यांना याची लिंक कॉपी करून पाठवा आणि त्यांना सांगा लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जे आहे हे बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशन सुद्धा येत राहील. या पद्धतीने आपण या ठिकाणी थांबूया. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.